नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मयत शेतकऱ्याला एसबीआय बँकेकडून लोक अदालतची नोटीस पाठवण्यात आली आहे। गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून तहसीलासमोर शेतकऱ्यांनी खराब सोयाबीन टाकून आंदोलन केले। मुदखेड तालुक्यातील वाडी नियमतुल्लापूर येथे एसबीआय बँकेने थकीत कर्जासाठी अनेक शेतकऱ्यांना लोक अदालतीची नोटीस पाठविली। मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 2 वर्षांपूर्वी निधन झालेले शेतकरी खंडू सटवाजी मेंढेवाड यांनाही 13 डिसेंबरला लोक न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। खंडू मेंढेवाड यांचे निधन 28 जानेवारी 2023 रोजी झाले होते। त्यांच्या नावावर 1,04,731 रुपये इतके कर्ज थकीत आहे। मृत व्यक्तीलाच नोटीस पाठविल्याने गावकऱ्यांमध्ये संताप उसळला। गावकऱ्यांचे म्हणणे आहे की पिकं गेली, अतिवृष्टीने मोठं नुकसान झालं, उत्पन्न जवळ कोसळलं, मग कर्ज कुठून भरायचं। आयडी फार्मर आयडी तुमचा 7/12 होल्डिंग सगळं काढा आणि सगळं जमा केले साहेब बँकेला। ते आम्हाला तिकून ते मागाले तर आणि इकून हे अशा नोटीस यायला का कशाबद्दल माहिती काही माहिती नाही। हे माहिती कर्जमुक्तीसाठी एनडीसी करायची आम्हाला तुमच्याकडून अहवाल शेतकऱ्याच्या पूर्ण किती आहे काय तुम्ही माहिती घ्या ना, कागदपत्र तुम्हाला दिले काय एनडीसी कडून माहिती घ्या। आणि एसबीआय बँक ही अशी का करावी? एसबीआय नोटिसा काढावी आणि ऐका मामा, तुमचं म्हणणं असं आहे की एसबीआय नोटिसा काढावी आणि मग बँक माफ करण्यासाठी तुमचे कागदपत्र त्यांनी तसं का करायला एसबीआय एवढंच म्हणणं आहे ना। ठीक आहे। आणि शासन एक साईड आम्हाला 3 तारखेला हे नाही केलं आणि शासनाचं एक तारखे बँक आम्हाला कोर्टात खेचाल्यात, मग याचा आम्हाला शासनाकडून समजा काहीतरी उत्तर भेटावं। यंदा एका बॅगेला 8-9 क्विंटल मिळणारे सोयाबीन थेट 1 क्विंटल वर आले। हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास शेतकरी आक्रमक होऊ शकतात, असा स्पष्ट इशाराही देण्यात आलाय। काही वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या गाड्या फोडल्या गेल्या होत्या, आता मात्र गरज पडली तर राजकीय पुढाऱ्यांच्या गाड्याही आम्ही सोडणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। कसं आहे साहेब, सरकारने सांगितलेलं आहे की शेतकऱ्यानं 30 जून पर्यंत कुठलंही कर्ज भरायची गरज नाही, पण बँकामार्फत कोर्टामार्फत आम्हाला शेतकऱ्याला नोटीस पाठवली जाते की तुमचं कर्ज भरा, अन्यथा तुम्हाला कोर्टात खेचलं जाईल। अशामुळे या सरकारचा आणि बँकांचा यांचा काय धाक आहे की नाही याबद्दल आज आम्ही तहसीलदार मुदखेड यांना एक लेखी निवेदन दिले। एक तर या सरकारनं आमचं कर्ज माफ करावं, नसता आम्हाला आत्मदहन करण्याचं परमिशन द्यावं। कधीपासून नोटीस येतात? हे नोटीस 13 तारखेला आलेली आहे, याच्या आधी बी एक आलेली होती, पण आता या सरकारनं सांगितलेलं आहे की कुठल्याही बँकेनं शेतकऱ्याला तगादा लावू नका, शेतकऱ्याला नोटीस पाठवू नका। पण बँकच नोटीस पाठवते आणि शेतकऱ्याला अशा प्रकारे आता बघू शकता तुम्ही, मागच्या पावसामुळं शेतकऱ्याचं पूर्ण सोयाबीन गेलं, कापूस गेला, शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्याकडे कुठलाच 1 रुपया राहिलेला नाही आणि या सरकारचं धोरण असं आहे की शेतकरी मेला काय आणि वाचला काय। या सरकारच्या अशा धोरणामुळे आम्हा शेतकऱ्याला काय जगावं की मरावं असा प्रश्न पडलेला आहे। सोयाबीन पावसामुळे सगळं खराब झालेलं आहे आणि जे दरवर्षी 8 क्विंटल 10 क्विंटल असा सोयाबीनचा उतारा येत होता, पण आता एका एकराला एका बॅगला 1 क्विंटल अर्धा क्विंटल, तेही सोयाबीन आहे की माती आहे हे समजून आलंय आम्हाला। आणि सरकार सांगते की सरकारी काट्यावर आम्ही तुमचं सोयाबीन घेऊ, सरकारी काट्यावर सोयाबीन घेऊन गेलं तर सरकारी काटेवाले सांगतात हे सोयाबीन आम्ही घेणार नाही। आणि आमच्या मतदारसंघातले आमदार ताई काय करतात, अशी शेतकऱ्यावर वेळ येते। हिवाळी अधिवेशनात काय आमचा ते मुद्दा उचलणार आहेत का आणि शेतकऱ्याला न्याय देणार आहेत का, अशी आमची अपेक्षा आहे। येत्या काळात जर या सरकारनं कर्जमाफी लवकरात लवकर करावी, बँकेकडून कुठलीही नोटीस करून येऊ नये, एकतर आजच्या आज हे नोटीस रद्द करावी, अन्यथा आम्हाला आत्मदहन करण्याची या सरकारने परमिशन द्यावी, हीच आमची प्रमुख मागणी या सरकारकडे आहे। आणि अशा प्रकारे या सरकारचं धोरण आमच्या जीवाला मरणाच्या दारात नेऊन सोडत आहे। संतप्त भावनेतून तहसीलदाराची गाडी फोडली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला। 3 दिवस मला मध्ये ठेवलं, पण सरकारनं चांगलं धोरण राबवावं। येत्या काळात आज तर तहसीलदाराची गाडी फोडली, येत्या काळात जर लवकरात लवकर या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी झाली नाही तर कुठल्याही आमदाराला, खासदाराला किंवा मंत्र्याला आम्ही आमच्या मतदारसंघात किंवा रोडवर हिंडू देणार नाही, असं मी सरकारला आमचं आव्हान आहे। सरकारने सांगितले होते की 30 जून पर्यंत कर्जफेड थांबवावी, मात्र बँका कोर्टाच्या नोटिसा पाठवित आहेत।
सरकारचा बँकांवर काही धाक आहे की नाही असा थेट सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. या घटनेमुळे कर्जबाजारीपणाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश पुन्हा एकदा समोर आला आहे. यापुढे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काय नाव आहे काका आणि कुठून आलात? आम्ही शिकाची वाडी नियम तुलापूर या गावाहून आलो आहेत. तरी आमच्या इथं मयत आमचे शेतकरी असून खंडू सटवा मेंढेवाड त्यांना पण SBI बँकेनं नोटीस काढलेली आहे लोक अदालतमध्ये उपस्थित राहावं म्हणून. पण त्यांना मयत व्यक्तीला कसं आपण या कोर्टामध्ये उपस्थित करावं याचं शासनानं आम्हाला सांगायला पाहिजे. आता याच बँकेबरोबर स्टेट बँकेबरोबर व्यापारी सुद्धा बँका खाजगी बँका सुद्धा शेतकऱ्याला नोटिसा काढत आहेत किंवा त्यांना कॉल करत आहेत किंवा त्याचे प्रतिनिधी घरी येऊन शेतकऱ्याचे कर्ज तुम्ही भरून घ्या, रिन्युअल करून घ्या या संदर्भात तगादा लावत आहेत, घरी येऊन बसत आहेत. आता शेतकऱ्यांना अशा प्रकारचा सोयाबीन झाले, कापूस आमच्याकडे पावती आहे, कापसाची दागा आता एका बॅगला एकरमध्ये कापसाचं आम्हाला काहीच त्याच्यात 50 किलो कापूस झालाय. आम्ही सरकारला कशा पद्धतीने कर्ज परतफेड करायला पाहिजे, आमचा उदरनिर्वाह करणं होत नाही तर शासनाला आम्ही कशा पद्धतीने भरावं याचा आम्हाला शासनानं सांगावं. आणि कुठल्याच पद्धतीची एकीकडे शासन सांगतंय तुम्ही कर्ज मग कोणी तुमच्या घराकडे येणार नाही मागायला आणि शेतकऱ्याकडे जाऊ नका, आणि दुसऱ्या हाताने त्यांनी नोटिसा काढायत. मग याच्यामध्ये एक शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याच्या नावाखाली राजकारण करण्याचा शासनाचा दृष्टिकोन दिसतोय आणि शेतकऱ्याला कुठल्याच पद्धतीची मदत नाही की कुठल्याच पद्धतीचं हे सुद्धा नाही त्याला, म्हणजे त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी उत्तेजन भेटावं असं नाही. तर शेतकऱ्याला कशा पद्धतीने मरल, कशा पद्धतीने हे करल अशाच सरकारचं धोरण दिसालंय. मग सरकारनं जर या व्यापारी बँका ICICI बँक असो किंवा अशा कोणत्याही HDFC असो अशा मार्फत शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज घेतलेलं आहे हे याच्या नोटिसा रद्द केल्या पाहिजे आणि शेतकऱ्याला जरा समाधानानं जगू दिलं पाहिजे. नसेल तर आम्हाला आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही. आणि शासनाने या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या इथल्या लोकलच्या आमदारांना श्रीजयाताईंना याचा मुद्दा मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं, नाहीतर शेतकरी तुम्हाला कुठे बी रस्त्यावर फिरू देणार नाही याची दखल घ्यावी